या ठिकाणी भागणे प्रतिष्ठानचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यापैकी तानाजी भागणे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 501 रुपयाचं, भागणे प्रतिष्ठानकडून 501 रुपयाचं पारितोषिक मंडळाला आलेलं आहे. तर आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. तसेच राजेंद्र विसले साहेब यांच्याकडूनही 501 रुपयाचं पारितोषिक या क्रिकेट संग्रामाला आलेले आहे. तर आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. तसेच श्री भागणे प्रतिष्ठान यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक या सामन्यांसाठी, या स्पर्धेसाठी मंडळाला आलेलं आहे. तर मंडळ आपलं शतशः ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच मारुती खामकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी, या टुर्नामेंटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही त्यांचं शतशः ऋणी आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. उन्हावरे फायटर्स 4 रन, रिवर्स आणि हा चौकार मारलेला आहे उन्हावरे फायटर्स यांच्या हातून. सुंदर अशी बॉलिंग आज या ठिकाणी या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. आणि तशी ही सुंदर अशी फलंदाजी ही या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे. सुंदर असा फटकवलेला फटका लेग साईडला 4 रन. निखिलच्या या गोलंदाजीवरती, या बॉलवरती लेग साईडला टोलावलेला सुंदर असा फटका या ठिकाणी आपण पाहत आहोत. उन्हावरे फायटर्स यांच्याकडून सुंदर अशी फाईट आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे निखिल आणि सुंदर फटका आणि या चेंडूवरती 2 रन. सुंदर अशी रनिंग करत उन्हावरे फायटर्स यांच्या खेळाडूंकडून त्यांच्या खात्यामध्ये 2 रन. आणि आता 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन्स उन्हावरे फायटर्स यांनी पटकावलेले आहेत. एक ओव्हर 14 रन, 6 बॉलमध्ये 14 रन पटकावलेले आहेत. आता दुसरी ओव्हर घेऊन येत आहे तो मंथन बेर्डे. याने सकाळपासून सुंदर अशी बॉलिंग, खूप असा चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी या मैदानावरती आपल्याला दाखवलेला आहे. आणि कदाचित याही मॅचमध्ये आपल्याला तो परफॉर्मन्स पाहायला मिळेल. आणि हा सामना कोणत्या दिशेने वळतोय ही सगळ्यांची उत्कंठा लागलेला आहे. पाहूया मंथन. आणि हा लेग साईडला टोळवलेला सुंदर असा फटका.
6 रन. सुंदर असा षटकार उन्हाळे फायटर्स यांच्या बॅट्समनकडून. आणि त्यामध्ये मंथन या बेर्डे यांना एक हा पडलेला पहिला षटकार. उन्हाळे फायटर्स आपल्याला पाहायचं आहे किती मोठा स्कोर या ठिकाणी आता उभा करणार आहे. मंथन बॉलिंग करतोय उन्हाळे फायटर्स बॅट्समन आणि सुंदर टोलावलेला सुंदर असा उंच षटकार 6 रनासाठी. दुसरा बॉल दे. आता सकाळपासून खेळत असताना आता शेवटपर्यंत म्हणजे आता शेवट होईपर्यंत आपल्याला इथं या ठिकाणी महासंग्राम पाहताना खूप असा जल्लोष, खूप असा उत्स्फूर्तपणा प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये जाणवत आहे. आणि तो शेवटपर्यंत राहील. जोपर्यंत फायनलपर्यंत पोचत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच जोश, तोच जल्लोष असणार आहे. हा वाईट बॉल मंथन बेर्डे यांच्याकडून. फुल टॉस आणि पाहूया सुंदर फटकावलेला फटका. 1 बाउन्स हातात आणि 2 रन. मंथन बेर्डे यांची गोलंदाजी चालू आहे आणि उन्हाळे फायटर्स यांच्याकडून त्यांना फाईट देण्यात येत आहे. धन्यवाद ओके सर. पुन्हा आपण जातोय मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला सेमीफायनल सामना संपन्न होतोय. उन्हाळे फायटर्स वर्सेस के माने क्रिकेट संघ फणसू संघ, म्हणजेच आपल्या गावातील फणसू गावातील हा एक बलाढ्य संघ पुढे आलेला आहे आणि त्यांना प्रतिस्पर्धा आहे उन्हाळे गावातील उन्हाळे फायटर्स संघ. अशी ही महत्त्वाची लढत होते. पहिला सेमीफायनल सामना संपन्न होतोय आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल, जो विजयी होईल तो फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे महत्त्वाची ही लढत होते. पाहूया धावसंख्या होते उन्हाळे फायटर्स संघाची 30 धावा झालेल्या आहेत. खरोखरच या ठिकाणी आपण पाहतोय नागेश पानकर आणि सलामी मिळालेला अक्षय, परंतु नागेश पानकर याच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार देखील पाहिलेले आहेत आणि या 2 षटकाराच्या मदतीने मला वाटतं धावसंख्या नेऊन ठेवली 30 धावांवरती. 2 षटकांचेच फक्त सामने होणार आहेत. पुन्हा फुलटा चेंडू नागेश पानकर यांच्या बॅटमधून येतोय. चेंडू येतोय सीमारेषे पार येतोय. पुन्हा खणखणीत षटकार. खरोखरच नागेश पानकरची फलंदाजी आपण पाहिली. गावावरून या स्पर्धेला खेळण्यासाठी मुंबईला दाखल झाला आणि प्रथम या ठिकाणी सलामीवीर हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या पोहोचले 36. ज्या धावसंख्येची अपेक्षा होती ती धावसंख्येची अपेक्षा या ठिकाणी परिपूर्ण पार केले ती नागेश पानकर यांनी. हो या बात आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय बिग हिटर म्हणजे याला ओळखलं जातं आणि आपल्या सामन्याला आपल्या संघाला फायनल पर्यंत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी परिपक्वतेने उतरलेला हा सलामीवीर नागेश पानकर याच्या बॅटमध्ये षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहतोय उन्हाळे फायटर संघाची धावसंख्या होते 43 टू विन. 42 धावा या ठिकाणी केल्या. 43 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. अशी ही मोठी लढत आजच्या या संजीवनी चषक 2026 पर्व दुसऱ्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी देखील आपल्याला जायचं आहे. उन्हाळे फायटर संघ 1 पाऊल आपण दूर आहात. हा सामना जर आपण जो संघ विजय होईल
तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर पुढील दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे. पाटगरेन देवी क्रिकेट क्लब फन्सू बी वर्सेस आदर्श क्रिकेट संघ करंजाली संघ. दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण दुसरा सेमीफायनल सामना आपल्याला त्वरित चालू करायचा आहे. हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज अशी ही मोठी लढत आजच्या स्पर्धेमध्ये आपण सेमीफायनल सामन्यामध्ये पाहतोय. या ठिकाणी दाखल झाल्या प्रथम फलंदाजी केली उन्नवरे फायटर संघाने आणि प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी ज्यांनी मोठे फटके खेळले, ज्यांनी मोठे या ठिकाणी धावसंख्या उभे करण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचलला तो आहे बिग हिटर नागेश पानकर. याच्या बॅटमधून आपण षटकारांची आतिषबाजी पाहिली. जवळजवळ 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी एक यशस्वीरित्या या ठिकाणी त्याची कामगिरी आपण या ठिकाणी पाहिली आहे. धावसंख्या 42-43 टू विन या ठिकाणी आपण पाहिली. चला सलामीचे फलंदाज दाखल होत आहेत. खेम माने क्रिकेट टीम फन्सू मुंबई या संघाच्या वतीनं सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. सलामीवीर आहेत फन्सू संघाकडून राहुल आणि निखिल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या उन्नवरे फायटर संघ. राहुल आणि निखिल हे सलामीवीर मैदानामध्ये दाखल होतात. सरासरी जर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये म्हणजे 2 षटकांच्या सामन्यात 12 चेंडू 43 धावांची गरज आहे. तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला सरासरी या ठिकाणी 22 धावा कराव्याच लागणार. परंतु गोलंदाजी जर आपण पाहिली लक्ष दिलं तर उन्नवरे फायटर संघामध्ये तुफान गोलंदाज आहेत. मला वाटतं प्रथम या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होईल तो सूरज जाधव. ज्या मागील सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी तो सूरज पुन्हा सज्ज असेल, कारण हे गोलंदाजांना एक मोठं प्रेशर धडपड जे असतं ते एक मोठं टार्गेटचं. परंतु जे टार्गेट या ठिकाणी पूर्ण केलंय ते नागेश पानकर आणि अक्षय यांच्या सलामी जोडीने. आणि या ठिकाणी आपण पाहतो दुसरा सेमीफायनल सामना पाटगरीन देवी क्रिकेट क्लब फन्सू वर्सेस आदर्श क्रिकेट संघ करंजाली. यामध्ये आदर्श क्रिकेट संघ करंजाली या संघाने नाणेफेकीचा कौल विजय प्राप्त केलाय आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. खरोखर हे संपूर्ण सामने पाहण्यासाठी आपले मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही खऱ्या अर्थानं तरुणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे, तुम्ही पुढे तर आम्ही मागे असे नेहमीच आम्हाला सांगणारे आमचे मार्गदर्शक. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला सर्वांचीच उपस्थिती लाभलेली आहे. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, तसेच आमचे एक आवडते व्यक्तिमत्व महेशदादा भागणे. मी यांना देखील विनंती करेन आपण व्यासपीठावर बसून या शेवटच्या 2 सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे, कारण खऱ्या अर्थानं आम्ही पुढे आहोत आणि ते आमच्या मागे आहेत म्हटल्याप्रमाणे. आणि नेहमीच ते आम्हाला सांगतात की तरुणांनी पुढे यायला पाहिजे, तरुणांनी प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी नेतृत्व केलं पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना या ठिकाणी वाव देणं आणि त्या कलागुणांना योग्य या ठिकाणी सन्मान करणं हे नक्कीच ते आम्हाला या ठिकाणी त्यांची वेळोवेळी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभतं. चला आपण पुन्हा सामन्याच्या दिशेने वळूया, पुन्हा मैदानाच्या दिशेने वळतोय. 12 चेंडू 43 धावांची गरज. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय उन्नवरे फायटर संघाकडून येतोय सूरज जाधव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सूरज साठी. 12 चेंडू 43 धावा. पहिला चेंडू सूरज याच्या स्वागत केले पहिल्या षटकाराने. हो क्या बात आहे. तोडीस तोड देतायत, नक्कीच सांगतायत तुम्ही षटकार मारले तरी आम्ही देखील षटकार मारणार हे मात्र दाखवून देतात खेम माने क्रिकेट संघाचे हे सलामीवीर, ज्यांच्या बॅटमधून आपण हा पहिला चेंडू पहिला षटकार मारला ते आहेत राहुल. राहुल यांची देखील आम्ही फलंदाजी पाहिले. नक्कीच या 42 धावांचं आव्हान जर राहुल आणि ही सलामीवीर जोडी निखिल जर या ठिकाणी मैदानामध्ये थांबले ना तर नक्कीच या 43 धावांचं आव्हान संपुष्टात आणण्याची जी ताकद, ती पॉवर आणि कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच या 2 खेळाडूंमध्ये आम्ही पाहिलेला आहे. परंतु सूरज जाधव यांना या ठिकाणी रोखून ठेवावे लागेल. या सलामीवीरांना अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच चेंडू फेकला होता, पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलं षटकाराने. पुढील चेंडू सज्ज असेल. सूरज जाधव मोठं सरवणूक घेतलंय. चेंडू फेकलाय, पुन्हा चेंडूचं स्वागत केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय पुन्हा एक षटकार. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं नागेश पानकर यांनी जी षटकारांची आतिषबाजी केली होती त्या नागेश पानकर यांना तोडीस तोड देण्याचं काम, महत्वाचं काम फलंदाज कोण करत असेल तो आहे राहुल.
राहुलला मात्र थांबून खेळणं फार महत्वाचं आहे, कारण चेंडू फार कमी आहेत, पण धावसंख्या मोठी जर उभी या ठिकाणी आव्हान जर पूर्ण करायचं असेल, जवळजवळ 43 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आणि चेंडू फक्त आपल्याकडे होते 12 चेंडू, परंतु 2 चेंडू खेळले राहुल यांनी आणि जवळजवळ 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, 12 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आता नक्कीच या ठिकाणी हॅट्रिक चान्स असेल, षटकारांची हॅट्रिक होईल का राहुल याच्याकडून, परंतु सूरजच्या गोलंदाजीवरती देखील लक्ष त्याच पद्धतीने ठेवलं जाईल, कारण एक उत्कृष्ट गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतो त्यावेळी मात्र त्याच्यावरती देखील एक मोठी जबाबदारी असेल संघाची. आता काय होतंय, आता हवेमध्ये चेंडू होती येतोय के क्या बात आहे, झेल कुणी पकडलाय तर किशोर खापरे यांनी. असं वाटलं होतं की हवेमध्ये चेंडू होता, चेंडू कोणत्या दिशेला जाईल, मला वाटतंय असं वाटत होतं की चेंडू सीमारेषे बाहेर जाईल का, परंतु मला वाटतंय चेंडूवरती मात्र आला किशोर आणि घेतला एक मोठा झेल. खरोखरच हा महत्वाचा झेल आहे, कारण हा जर झेल सुटला असता तर एक मोठा झेलदान देखील मिळाला असतं राहुल यांच्यासाठी, परंतु झेल मात्र पकडलाय. झेल पकडल्यानंतर आपण नेहमीच म्हणतो की कॅचेस विन मॅचेस, म्हणजे कॅच जर सुटली असते तर मॅच देखील गेली असते, परंतु हे समीकरण या ठिकाणी आपण पाहिलं ते वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळालं. कॅच मात्र पकडली गेली, गडी देखील मोठा बाद केला गेलाय. आता मोठं प्रेशर दडपण असेल ते फन्सू संघावरती. पहिला सेमीफायनल खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहतोय आपण, अतितटीचा सामना पाहतोय, कारण फायनलमध्ये जाण्यासाठी ही मोठी चढाओढ या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर पाहिलं तरी या मानाच्या सन्मानाच्या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल, कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल, यासाठी सकाळपासून या सायंकाळीपर्यंत प्रत्येक संघाची होत असलेली ही धडपड आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं या प्रामाणिक केलेल्या कामगिरीवरती प्रत्येक संघाचं, प्रत्येक खेळाडूवरती देखील तेवढाच आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू सूरजाचं 2 चेंडूवरती 2 षटकार मिळाले, परंतु तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा गडी बाद करून माघारी परतवलं राहुल यांना. आता राहुल यांची जागा भरून कोण काढेल, तर या ठिकाणी आलाय डावखोळे फलंदाज अमयवरती देखील तीच मोठी जबाबदारी असेल. राहुलने ज्या पद्धतीने कोणताही प्रेशर दडपण न आणता 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते. हो पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळतं आणि येतोय नागेश पानकर आणि क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर असंच म्हणतात की एक मोठं टार्गेट केल्यानंतर आपल्याला हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एक मोठे फटके खेळण्याची या ठिकाणी उत्सुकता लागलेली असते, परंतु या मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये मात्र आपण 2 गडी गमावले. पहिला गडी मोठा गमावला राहुलच्या रूपाने आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद झाला अमयच्या रूपाने. हवेमध्ये चेंडू होता, या ठिकाणी आपण पाहिलं आकाशाला गवसाठी घालणारा हा चेंडू, या ठिकाणी उंच भरारी घेणारा चेंडू, परंतु झेल मात्र सुंदररित्या या ठिकाणी पकडला गेलाय. नागेश पानकर सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय उन्नवरे फायटर संघाकडून. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सूरजला मात्र हॅट्रिकला चान्स आहे. सूरजला आता हॅट्रिकला चान्स आहे, कारण सूरज हा सेमीफायनल सामना आहे. जर तुला या मॅच मध्ये चमकायचं असेल, कारण या सेमीफायनल फायनल पर्यंत जायचं असेल, तुला चमकायचं असेल, तर नक्कीच या ठिकाणी तुला हॅट्रिक घ्यावी लागेल. मागील सामना या ठिकाणी आपण पाहिलं, मागील सामन्यामध्ये पराजित झालेले संघ होते, त्यामधील DK रायडर्स पोपटवार संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपला देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तर DK रायडर्सचे संघनायक यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. चला, महत्वाचा सामना आहे, पुन्हा सज्ज राहील. हो आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय सूरज जाधव आणि पंचांचा इशारा तो षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खेमाने क्रिकेट संघाची धावसंख्या होती 12 धावा. म्हणजेच मला वाटतं राहुलने मला 2 षटकारच या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर 2 षटकार दिल्यानंतर सूरज यांनी जी गोलंदाजी केली, 4 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. 12 धावा या ठिकाणी दिल्या गेल्या. त्या 12 धावा म्हणजे 2 षटक आले, त्याच 12 धावा या ठिकाणी आपण पाहिल्या, परंतु 4 महत्वाचे चेंडू या ठिकाणी सूरज यांनी सुंदररित्या फेकले आणि एकही धाव दिली नाहीये.
2 षटक जरी दिली तर 2 महत्त्वाचे गडी देखील त्यांनी बाद केलेले आहेत. एक सुंदर झेल घेतला किशोर खापरे के यांनी, तर दुसरा झेल या ठिकाणी आपण पाहिला नागेश पानकर यांनी. आता दुसरं षटक कोण घेऊन येत आहे, तर दुसरं षटक घेऊन येते नक्की ज्याच्या नावाची चर्चा आपण पाहिली UPL स्पर्धेमध्ये उन्नवरे प्रीमियर लीग याच मैदानामध्ये ज्यावेळी संपन्न झाली गेल्या रविवारी, त्याच स्पर्धेमध्ये चमकणारा खेळाडू होता हा विशाल तांबे, ज्याने उत्तम, मला वाटतं या ठिकाणी ज्याला पारितोषिक देखील मिळालं होतं, उत्तम फलंदाज आणि गोलंदाज. तो उत्तम फलंदाजाचा मानकरी ठरला होता विशाल तांबे, ज्याने या ठिकाणी आपण पाहिलं DPL सारख्या मोठ्या स्पर्धा खेळलेला होता. दापोली प्रीमियर लीग मध्ये देखील त्याची बोली लागली होती. तो विशाल तांबे मैदानामध्ये प्रथम गोलंदाजी करताना आपण पाहतोय. बघा गोलंदाजीकडे लक्ष द्यायला हवं, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय, रोखून ठेवतोय आपल्या संघासाठी, महत्वाची जबाबदारी या ठिकाणी पार पाडतोय विशाल तांबे. 2 चेंडू फेकले, 2 चेंडूमध्ये एकही धाव दिलेला नाहीये, निर्धाव चेंडू फेकतोय, कारण एक मोठा अनुभव त्याच्याकडे आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळल्यानंतर मिळालेला मोठा अनुभव आणि आत्मविश्वास हा नक्कीच एक यशस्वी मार्ग आपला मोकळा करण्याची एक संधी आपल्याला देतो. या ठिकाणी मात्र बॅटची कडाल लागली, चेंडू गेला आता सीमारेषे पार आणि आला एक चौकार. कुठेतरी धावसंख्या थांबली होती, त्या धावसंख्येला एक आकार देण्यासाठी, त्या धावसंख्येला एक वाढती धावसंख्या पुढे नेण्यासाठी हा मिळालेला हा महत्त्वाचा चौकार या ठिकाणी आपण पाहिला. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली, धावसंख्या पोहोचते 16 धावा. पुन्हा या ठिकाणी काय पाहायला मिळतं, तर पुन्हा या ठिकाणी आपण निर्धाव चेंडू फेकतोय विशाल तांबे, नक्कीच रोखून ठेवतोय फलंदाजांना. आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावा नक्कीच या ठिकाणी रोखून ठेवल्या गेल्या. दुसऱ्या षटकातील मला वाटतं आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये एक जरी मोठा फटका या ठिकाणी मारावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय, मला वाटतं जवळजवळ सामना संपुष्टात आलेला आहे आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू आहे आणि आता फक्त सामन्याची औपचारिकता राहिले. जवळजवळ हे निश्चित झाले की उन्नवरे फायटर्स हा संघ आता फायनलमध्ये गेला आहे, परंतु एक चेंडू शेवटचा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या संजीवनी चषक 2026 या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवर